नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 11th ॲडमिशन रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, 11th ॲडमिशनची आज फेरी क्रमांक 2 म्हणजेच राऊंड 2 जो आहे तो जाहीर केला जाणार आहे सकाळी 10 वाजता. विद्यार्थी सकाळी 10 वाजता ॲडमिशनचं 11th ॲडमिशनचं जे पोर्टल आहे त्यावरती आपल्याला यायचं आहे. गुगल क्रोममध्ये येऊन आपल्याला सर्च करायचं आहे 11thadmission.org. एवढं टाकल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चूज रिजनल टू अप्लाय या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही विभाग आहे, जसं की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, इथून तुम्हाला तुमचा जो काही विभाग आहे तुमचा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा पॉपअप दिसेल, तर याला क्लोज करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अनाउन्समेंटच्या शेजारी तुम्ही खाली इथे लॉग इन बटन दिसेल, तर तुम्हाला सिम्पली इथे लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचे. जसं तुम्ही लॉग इनवरती क्लिक कराल, इथे तुमचा जो ॲप्लिकेशन ID मिळालेला आहे तो ॲप्लिकेशन ID इथे टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन करते वेळेस तुमच्या फोनवरती एक पासवर्ड आलेला असेल, तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड, हा जो खालचा कॅप्चा कोड दिसत आहे या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन कराल, लॉग इन झाल्यानंतर चेक अलॉटमेंट स्टेटस हे बटन तुम्हाला बघायला मिळणार आहे. यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजचे नाव तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवे असेल तर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन हे एक टॅब खालच्या साईडला बघायला मिळेल, तर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड फॉर ॲडमिशन केल्यानंतर तुमचा जो काही डाटा आहे तो कॉलेजच्या लॉग इनमध्ये दाखवला जाणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन यावरती क्लिक करत नाही तोपर्यंत तुमची माहिती कॉलेजच्या लॉग इनमध्ये दिसणार नाही. त्यानंतर या राऊंडमध्ये जे विद्यार्थ्यांचे नंबर लागले नसतील त्यांना आता राऊंड 3 साठी जे आहे ते पार्ट 2 चे फॉर्म भरून देणे गरजेचे राहणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन जे आहे ते कॉलेजमध्ये करून घेणे आहे. ज्या विद्यार्थ्यांचे 2ऱ्या ते 10व्या नंबरचे जे कॉलेज आहेत त्यामध्ये जर नंबर नसेल लागला तर तुम्हाला राऊंड 3 साठी तुम्ही पात्र राहणार आहे. व राऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले नसतील ते देखील राऊंड 2 साठी पात्र असणार आहेत. परंतु 1 नंबरचा जो राऊंड झालेला आहे त्यामध्ये जर तुम्ही 1 नंबरचं कॉलेज प्रेफरन्स वाईज 1 नंबरचं कॉलेज सिलेक्ट केलेलं असेल आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं नसेल किंवा ॲडमिशन कॅन्सल केलं असेल तर तुमचा राऊंड 2 साठी विचार केला जाणार नाही आहे. राऊंड 2 मध्ये तुमचा नंबर लागला नाही, म्हणजे तुमचा नंबर लागणार नाही आहे. त्यानंतर इन हाऊस कोटा व इन हाऊस कोट्यामध्ये ज्यांनी राऊंड 1 साठी फॉर्म भरलेला आहे त्यांचा देखील राऊंड 2 साठी विचार इथे करण्यात येणार नाही आहे. त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी अपलोड डॉक्युमेंटचा एक ऑप्शन तिथे तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे असे संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट जसं की 10वीचं मार्कशीट असेल, शाळा सोडलेला दाखला असेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन त्या ठिकाणी पेनाने लिहून अपलोड करून द्यायचं आहे. जसं आपण पार्ट 1 भरताना सेल्फ डिक्लेरेशन दिलं होतं सेम त्या प्रकारे